हे मेंढरा आता भादरायचे, त्यामुळे असं धुवायला लागतं त्यांना. मेंढरांना धुतलं की मात्र ती मशीन जी आहे आपली ती चांगली चालते चांगल्या प्रकारे. यांच्या केसात जो घाम वगैरे असतो, चिकटपणा असतो, त्यामुळे मशीन व्यवस्थित चालत नाही. तर कसं आहे ना की आता म्हणजे असं बोलायला गेलं तर मेंढरं आपल्याला सांभाळणं खरंच खूप चांगलं वाटतं. आणि तसं बघायला गेलं तर आता जर ही मेंढरं मी इथं सोडलेत आणि दिवसभर जरी मी इथं बसली असली, एक झोप लागली ना माझी, तरीसुद्धा ही मेंढरं मात्र कुठं जाणार नाही आहेत. ह्यासाठी खूप आवडीने मेंढरं सांभाळूशी वाटतात. आणि जशी कमी कमीची सुरुवात आपण करतो, नंतर मग असती वाढत जातात, तरी पण काय वाटत नाही आणि जास्त सांभाळू शकतो असं वाटतं. हा व्यवसाय जेव्हा उतरतो तेव्हा. आता आमची मेंढरं आहेत अशी, म्हणजे आता इथे बसलंय ना तर इथून तर कुठं जाणार नाही आहेत आणि लांबसुद्धा कुठं जाऊ शकत नाही. आवाज दिला की ते रिटर्न येतात, त्यामुळे खूप बरं वाटतं सांभाळायला. आणि तशीच आता मेंढरांची काळजी घ्यायचं बोललं तर. आणि आता ही सुरुवात म्हणजे आता जर पाऊस गेलेला आहे आणि पाऊस गेल्यावर जो ऊन पडतो आपल्याकडं, त्यावेळेला सुरुवात आपली आहे की ह्यांची काळजी घ्यायची. कसं आहे की काही मेंढरांची केस आपण भादरलेली नसतात आणि ज्या मेंढरांची केस असतात ह्या पिरियडमध्ये, म्हणजे आता पाऊस गेल्या ऊन पडतो त्यावेळेला मात्र त्यांची काळजी खास करून घ्यायची. कारण की त्यांच्या केसामध्ये केस जास्त असल्यामुळे त्यांच्या केसामध्ये असे किडे व्हायला सुरुवात होतात. आणि आमच्या इकडे बोलतात की माशा अंडी घालतात, आणि तसंच मी पण बोलत असते की माशा अंडी घालतात. पण नक्की कशाची अंडी ही काय एवढी फायनल माहीत नाही. पण हा जेव्हा ऊन पडायला लागलं की त्या उन्हाच्या तापामुळे ती आपण मेंढरं वगैरे सोडतो, त्याने मग कसं होतंय की ती अंडी जी असतात ती फुटतात आणि त्यातनं आपल्या तांदळात वगैरे आळ्या कशा होतात तशा किड्या होतात. आणि ती किडे मात्र त्यांना नंतर नुकसान करतात. ती जेव्हा किडे रूपांतर होतात अंडींमधनं फुटून, त्यावेळेला त्यांना खायला काय नसतं. मग ते खायासाठी काय करतात, जगायसाठी ते आपल्या जी मेंढरं आहेत त्यांचं असं चमडं वगैरे खायची सुरुवात करतात, जखम करायला लागतात आणि त्या केसांमधनं आपल्याला दिसत नसतो. आणि एकदा की ती मोठी जखम झाली तर ती बरी होणं अशक्यपर्यंत जातं, कारण की मेंढरू वगैरे आपलं दगावू शकतो. ह्यासाठी आपल्याला ही पहिलीच काळजी घेणं खूप गरजेचं आहे. एकदा का त्यांनी जखम केली तर ती लवकर बरी पण होत नाही आणि लग बाय चान्स बरी होते, पण सहसा होत पण नसते. कारण की ते पूर्ण त्यांनी पोखरून टाकलेलं असतं खाऊन खाऊन, कारण की आपण ते लक्ष देत नाही. मग ह्या पिरियडमध्ये आपल्या ज्या मेंढरांची केस वगैरे आहेत, नसली कटिंग केली तर कटिंग करायची आहेत आणि चेक करायचं आहे. बघा कुणाला पण त्या केसांमध्ये चेक केल्याच्या नंतर नीट बारक्याव्यान बघितल्याच्या नंतर ती अंडी वगैरे दिसायला लागतात. आळ्यांच्या अंड्या जशा असतात ना, म्हणजे आपल्या ह्याच्यात तांदळात वगैरे बघा बारीक बारीक अशी आळ्या वगैरे झाल्या की अशी छोटी छोटी अंडी दिसू लागतात. आपण पाकडतो वगैरे त्याच्यात दिसतं, तशी ह्यांच्यामध्ये ना अशी चिकटून गोळा होऊन त्या केसांना अंडी दिसतात. मग त्यातनं त्या आळ्या तयार होतात. मग ह्यासाठी ही काळजी घ्यायची आहे मेन म्हणून. आणि बाकीचं आपल्या मेंढरांचं काही टेन्शन नाही. एकदा केस भादरले की आता आम्ही सुरुवातच केलेली आहे. आज म्हणजे आज 3 होत आहेत, उद्या 2 होत आहेत, अशी सुरुवात केलेली आहे आणि सर्वांची आपण केस कापणार आहोत. तर आपण आता मशीनने आपण केस कापत आहोत मेंढरांची, आणि हे कापणं गरजेचं असतं. तसंच आता ही जी आपण मशीन चालवतोय ही कसं आहे ना की लोखंड कापायचं जी ग्राइंडर असतं त्याच्यासारखं हे व्हायब्रेट होतं. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला जमणार नाही हे कापायला वगैरे, कारण की तशी तर मशीन लागत नाही. पण मशीनचे पुढचे बघा ते टोक आहेत दातांसारखे, ते जे आहेत ते
मेंढरांच्या शरीराला जखम करतात, फाटतं वगैरे। मग त्याच्यासाठी आपल्याला ही पहिली कोणाकडे मशीन वगैरे असेल तर त्याच्याकडे जाऊन आपल्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे की आपल्याला चालवता वगैरे येतं की नाही, जमतंय की नाही। आणि मग असते आपल्याला जमायला लागले की मग आपण हे जे उपयोग करू शकतो, नाहीतर मग आपल्या मेंढरांना वगैरे हे लागणार आणि मग नुकसान वगैरे होणार, जखम वगैरे होणार, फाटणार वगैरे। एखाद्याला समजा नाही जमले आणि सुरुवातीला हे करायला गेलं कापायला वगैरे तर मग जास्तच दुखापत झाली तर मग आपलेच नुकसान असते। आणि कधी पण ना मेंढरांची जेव्हा केस कापत असतो ना त्यावेळेला जी बाकीची मेंढरं आहेत त्यांच्या समोरच केस कापायची आहेत, जिथे बांधतो वगैरे तिथेच ही केस कापायची आहेत, किंवा आपण सोडलं तर तिथेच कारण की ती बघून बघून ना मग गप राहायला लागतात, नाहीतर मग आपण दुसरीकडे घेऊन येऊन त्यांची केस कापणार तर ते उड्या मारायला लागतात। दुसरे पण तशीच करतात आणि ही पण तशीच करतात। त्यासाठी ही काळजी घेतली ना तर मात्र मेंढरं वगैरे व्यवस्थित उभी राहतात आणि मग पकडायची वगैरे जास्त गरज नाही आहे। आणि हे बघा पोरं वगैरे जर आपली असली तर त्यांच्यावर पण खेळत वगैरे सांभाळली जाते आणि कापली पण जातात केस मस्तपैकी, आणि ती चांगल्या प्रकारे उभे राहतात। आणि म्हणजे ती बघून बघून त्यांना माहीत पडतं की आपल्याला केस वगैरे कापणार आहे, हे सर्व त्यांना कळतं, म्हणून ती शांत राहतात। आणि थोडीशी केस कापली ना की त्यांना बरं वाटतं, कारण की ते वजन हलकं होतं ना त्यांचं, सर्व जे केस वगैरे असतात ते निघून जातात, त्यामुळे त्यांना पण आराम वाटतो आणि अगदी रिलॅक्स होतात ते, खूप छान वाटतं त्यांना केस कापल्याच्या नंतर। आणि हे केस कापताना एक लक्षात आलं, मेल असला ना, फिमेलचं काय माहित नाही, पण मेल असला ना जर 4 महिन्यांनी 3-4 महिन्यांनी अशी त्यांची केस कापत राहिली ना की त्यांना असं वाटतं जणू काय आम्ही म्हणजे अगदी राजासारखाच राहतोय। खास करून आहे त्याची जर अशी कटिंग वगैरे केली केसांची तर मग मात्र त्याचाही वजन वगैरे खूप चांगलं वाढतो। प्रत्येकाने असं कापणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला ह्या मास्क्यांच्या अंड्यांचं वगैरे जो आहे, कुठल्या कशाची अंडी आहेत माहित नाही, पण त्यांचा जो त्रास आहे तोही होणार नाही आणि आपली मेंढरंही चांगले राहतील, स्वच्छ पण राहतील आणि असं काही प्रॉब्लेम येणार नाहीत।